नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चिमणी, म्हणजे घरामध्ये वापरासाठीची चिमणी। गॅसचा आपण व्हिडिओ बनवला गॅसच्या शेगडीचा, तर आपल्याला एक्झॉस्ट फॅन वापरतात कोण कोण, आणि कोणाकोणाला मोठं घर असतं आणि चिमणी कोण कोण लावून घेतं। तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, काय म्हणजे नवीन व्हेरायटी आलेली आहे आणि आजचा दर काय आहे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। ठाणा स्टेशन पासून तुम्ही ह्या बाजूने उतरलात लेफ्टला का 2 मिनिटांच्या अंतरावर हे गावदेवी मार्केट आहे। या बाजूला अगदी पलीकडे आहे हे श्रीजी एंटरप्राइजेस। आपण याआधी पण पाहिले इथले व्हिडिओ, गॅसची शेगडीचा आपण व्हिडिओ बनवला होता। तर आता आपण आज बघणार आहोत चिमणीचा व्हिडिओ, आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आपण आता आतमध्ये जाऊया। तर आपलं नाव काय? गजेंद्रजी दाखवणार आहे आपल्याला। गजेंद्र दादा, काय काय याची माहिती पण थोडीशी आपण जाणून घेणार आहोत, आणि किंमत सुद्धा। दादा याच्याबद्दल आम्हाला सांगा। हे ग्लेनचं दिसते, कोयली का मिल जाएगा, ग्लेन में है, फेवर है, ब्रांड ऑल आपको ब्रांड मिल सगळ्या ब्रँडचे मिळणार आहेत। आम्हाला जरा याच्याबद्दलची थोडीशी माहिती सांगा। इसमें आपको चिमनी 2 टाइप का चिमनी आता है। एक ऐसा वर्टिकल चिमनी में आएगा, एक ऐसा ऊपर हॉरिजॉन्टल में लगेगा। ओनली लुक का डिफरेंस है। ये टाइप का आप जो भी चिमनी लगाएंगे ना, तो ओपनिंग करेंगे जैसा टच पैनल आएगा, विद कॉन्सेप्ट सेंसर आएगा। अच्छा, म्हणजे आपलं हे स्वयंपाक करताना हे ओपन राहणार आहे आप तभी ये ऑन करने का आपको। बघा, जेव्हा आपण जेवण बनवतो खाली त्यांनी गॅसची शेगडी पण दिली, तर त्याप्रमाणे तुम्ही मग ही गॅसची शेगडी जी आहे ती कुठलीही वापरू शकतो। के ऊपर अपन लगा सकते हैं। हे त्यांनी अच्छा स्मॉल जो रहता है वो खींच के बाहर थ्रो करता है। हे बघा, सगळं ऑइल वगैरे जे आपला धूर निघतो स्वयंपाक करताना, ते सगळं इथे आतमधून बाहेर पडणार आहे वरच्या मार्गाने। ऊपर से आपका डक्टिंग का जगह है, इनलेट आउटलेट का बाहेरच्या बाजूने। नहीं तो आप कार्बन फिल्टर लगा सकते हो, आपको साल में एक बार चेंज करना पड़ेगा। बघा, त्यांच्या माहितीप्रमाणे म्हणजे बाहेर तुम्हाला बाहेरच्या पॅसेज मध्ये लावून मिळतं ना। मग त्याच्या सकट त्याची किंमत असते का? अलग अलग आता है। अगर अपन बाहर पाइप जोड़ते हैं तो अपन को एक पाइप अलग से लेना पड़ता है। पाइप में लगाते कार्बन फिल्टर लगता है, वो अपन को अलग से लेना पड़ता है। 1000 रुपए का ते आपोआप होतं, फक्त इथे टच करायचं। आपको टच पैनल मिल जाएगा, मैनुअल एक पंप सेंसर मिल जाएगा। अच्छा, ये थोड़ा ऑटो क्लीन चिमनी आएगा। इसमें आपको 2-3 म्हणजे ह्याच्यामध्ये कमी जास्त होतं का? हाँ, स्पीड होता है सब में 1 2 3 जास्त प्रमाणात आपण जास्त काही करत असेल डिपेंड करता है। बाकी क्लीन करने का इसका ऑटो क्लीन चिमनी है। 3-4 महीने में आप इसको ये वाला बटन प्रेस करेंगे, 10 मिनट का टाइमिंग लगता है। 10 मिनट के बाद ऑटोमेटिक क्लीन होके जितना भी ऑयल रहेगा वो पूरा कंटेनर में आएगा। बघा, सगळी माहिती निकाल के क्लीन करके लगा देने का। किती छान माहिती मिळते। म्हणजे हे सगळं ऑटो मशीन आहे, आणि त्याच्याप्रमाणे कितने महिने में बोला आपने? 3-4 महीने में एक बार। 3-4 महिन्यातून मग एकदा हे ऑटोमॅटिकली क्लीन होतंय। म्हणजे आपण जर एक्झॉस्ट फॅन लावल्यानंतर थोडासा चिकटपणा असतो, ऑइल वगैरे असतं, मोटर के अंदर का जो वो ऑटो क्लीन करता। बरे, मग ह्या संपूर्ण चिमणीची काय किंमत आहे? इसमें अलग अलग है। 18,000 से रेंज चालू होता है। वरची टाइप का आपको 11,000 से रेंज चालू होता है। ऊपर इलिका, ग्लेन, फेवर ब्रांड में अपन जो देखेंगे या पद्धतीने। त्याच्यामध्ये पण ऑटो आहे का? इसमें भी ऑटो क्लीन रहेगा। आपको ऑटो मोटर बटन प्रेस करेंगे, अंदर का जितना भी ऑयल रहेगा वो इसमें भी ये कंटेनर में आएगा। त्याच्यामध्येच आहे ना। तुम्ही बघा, तुम्हाला ज्या ह्या पद्धतीची हवी तर हे आहे, आणि आता लेटेस्ट असं यांनी सांगितलंय, तर काय म्हणजे वाटतच नाही, म्हणजे अडचण वगैरे नाही वाटत आहे। ये ज्यादा सर पे नहीं आता, ये पहले कैसा ज्यादा थोड़ा अंदर रहता है। म्हणजे जागेचा थोडासा अभाव असेल तर थोडस ह्याला नवीन लेटेस्ट बरोबर लेटेस्ट आहे। तर दादांशी आपल्याला हिंदीमध्ये ते बोलतात, कारण मराठी त्यांना येत नाही, तर समजून घ्या। आता ही वाली दादा कोणती आहे? ये ग्लेन का है, सेम आहे, सेम आहे। सेंसर मग हे सेम साइज असते का कमी जास्त असते साइज? 3 साइज आता है, 60 सेंटीमीटर आता है, फिर 75 आता है और 90 सेंटीमीटर। बघूया, आपल्याकडे आहे ना छोटी वाली। 90 भी है, 60 सेंटीमीटर, फिर बड़े में 90 में आ जाएगा आपको। जास्त मोठी पण असते।
ह्या 2-3 साइज येतात त्याच्या. घर के लिए नॉर्मल अपना 3-4 बर्नर गैस स्टोव के लिए 60 की साइज लगता है चिमनी. 3 ते 4 बर्नर. म्हणजे तुम्हाला असं माहिती नसेल चिमणीबद्दल तर म्हणून आपण हा व्हिडिओ बनवते, कारण मला पण काही खास माहिती नाहीये या चिमणीबद्दल. तर मला पण तुमच्या माध्यमातून कळते की काय गॅसचा स्टोव 3 बर्नरचा असेल तर कोणती घ्यावी हे पण तुम्हाला ते सुचवणार, माहिती देऊ शकतील. तर हा कोणता सेम आहे का? ब्रांड अलग अलग सगळे वेगवेगळे ब्रँड आहे, फक्त तेच काम करणार, फक्त ब्रँड वेगवेगळे आहे. मग ह्या पद्धतीची मग ही पण तशीच आहे का? सेम अशीच आहे. ब्रांड. अच्छा, मग ही थोडीशी वेगळी दिसते. ह्याचं फ्लॅट ग्लास. अच्छा, ह्याचा लुक बघा कसा आहे वरचा आणि फ्लॅट ग्लास. हा, ह्याच्या पद्धतीने. ह्याची काय किंमत आहे फेबरची? 18,000 तक आता है. 18,000. ऑटो क्लीन मिलेगा, वही मॉन्स्टर सेंसर मिलेगा. अरे वा, फक्त असं केल्यावर डायरेक्ट आपको टच करना. अरे बघा, हे फक्त हात फिरवलाय त्यांनी, दादाने, आणि बघा हे चालू झालंय. म्हणजे आपला हात पण जेवण करता करता असं होणार आहे आणि ते पण तसंच जमणार आहे ना ते. ज्यादातर सब ऑटो क्लीन चिमनी. अच्छा, ज्यादा क्लीन करने की. ह्याची काय किंमत आहे फेबरची? ये आपको 18,000 तक. 18,000. आणि ह्याची काफची? ये कैप का, ये भी आपको 22,000 तक आएगा. 22,000ला. हे पण बघा, आपोआप हे आपण स्वयंपाक करताना कशा पद्धतीने हे ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा. आणि हे काही ते वॉच आहे का हे? अच्छा, वॉच दिलेला. आणि हे बघा जाळी वगैरे बघा, इथे लाईट्स दिलेले आहे. फ्लैप ओपन करने का जो ऑप्शन है वो अलग से है, और बाकी सब बघा अशा पद्धतीने ऐसा ऑफर की. अच्छा, बाकी असं होतं ओपन, आपण पाहिलं ना ते असं होत होतं. एकदम लेटेस्ट है. अच्छा, खूप सुंदर वाटते ना, असं थोडासा टीव्हीचा फील येतोय. मस्त. आणि याचं असं काय प्रॉब्लेम नाही होत ना पुसण्याचा वगैरे? वैसे सेंसर ही आता है. बायकांना अशी सवय असते पुसायची वगैरे, तर काय गरज आहे का? अपन कोलिंग से ग्लास है जी क्लीन कर सकते हैं. ऐसा वारंटी आता 5 इयर्स 2 इयर्स हर मोटर 5 वॉरंटी म्हणजे सगळं. अच्छा, तर ह्यांनी 3 शेगडीसाठी दाखवलेले आहे. 3 बर्नर 4 बर्नर कौन सा भी लावू शकतो. बघूया आपण. हा, चालू झालं. म्हणजे तुम्ही पूर्ण हे केलं ना, सेंसर से सेंसर तक आपका आ जाएगा ना. पटकन असं घ्यायचं ना. अच्छा, अर्धा केल्यानंतर अर्ध होतं. अच्छा, अशा पद्धतीने बघा बंद झालं. म्हणजे एकदम हात पण लावला नाहीये. आणि छान नवीन अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि कितीतरी व्हेरायटीचे इथे चिमणी पाहायला मिळतात. आकार मध्ये आहे, वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहे. ही पण थोडीशी वेगळी दिसते. ही कोणत्या कंपनीची? अच्छा, ह्याची काय किंमत आहे? ये अपन को 16,500 तक ये भी आएगा. 16,500. 16,000 म्हणजे 16-18,000 वगैरे 12,000 पासून सुरुवात. 8,000 पासून. आपण 8,000 वाली पण बघूया. आणि बघता हे नवीन मॉडेलचं आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे. हे तर आपण पाहिलेलं आहे बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघतो. आपण आता त्या बाजूने बघूया. तर दादा हे किती वाले आहेत? ये आपको 8,000 से रेंज चालू होता है. 8,000 पासून. ह्याची बघा पद्धत कशी. फ्लेम में मिल जाएगा, इलिका मिल जाएगा, फेबर. हे सगळे 8,000 पासून 8,000 8,500 की रेंज. आणि हे आपल्या बजेट मध्ये पण आहे 8,000 चे. मग ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे मला एकाची सांगा. इसमें भी वैसा ही आपको टच पैनल में चाहिए, टच पैनल ऑप्शन मिल जाएगा. अगर आपको लाइट्स दिलेत ना, लाइट्स सब में आएगी. सगळ्यामध्ये लाईट्स येणार आहेत बघा. आणि सनफ्लेमची आहे वरती, एलिका आहे. ब्रँड आपको सब मिल. आणि ही बरी छोटीशी पण वाटते, बजेट मध्ये पण आहे. आणि ह्याचं पण तेच फीचर्स आहेत. मग ह्याचं ऑइल कुठे येणार आहे बरं? आपको ये फिल्टर है नीचे, ये निकाल के 15 दिन में एक बार वॉश करना पड़ता है. 15 दिन. अच्छा, याचं थोडस तुम्हाला आपल्याला. आणि ते ऑटो वाले आपण बघितले ते वेगळे होते, आणि हे वाले ते आपल्याला स्वतःला साफ करावे लागतील. पण खूप फायदेशीर असतात ना हे, एक्झॉस्ट फॅन पेक्षा खूप फायदा असतो. आपको जो ऑयली कुकिंग जो है पूरा ऑयल इस्माइल जो है वो पूरा खींच के आपको बाहर सीधा थ्रो करता है. जो गर्मी हीटिंग रहता है किचन का पूरा बाहर चला जाता है. कारण आपल्याला काही घरांमध्ये आता काय झाली, घराची पद्धती बदलल्या आहेत. हॉल आणि किचन पण एकत्र असतं ना. हा, तर ह्याच्यासाठी खरंच हे फायदेशीर आहे. कारण पाहुणे रावणे आले, कोण आलं, किंवा आपल्याला धुराचा त्रास पण होत नाही, ऑइलचा पण त्रास होत नाही, धूर पण बाहेर फेकला जातो. फिश वगैरे पण कोण कोण तळतात, तर खूप चांगली आहे ही. पण ह्यावाल्या पण बघा, ह्या अशा पद्धतीच्या आहेत. ह्याच्यामध्ये मला 8,000 पासून. डिझाईन बघा, बघून घ्या. आणि ही पण एक चिमणी आपण बघितली त्या टाईपची. तर आपण आता नवीन टेक्नॉलॉजीच्या बघतोय, त्याच्यामध्येच हे साईज व्हायला. ही सगळ्यात लहान साईज आहे ना.
का। अच्छा, किती बोलले? 60 सेंटीमीटर, 2 फूट 60 म्हणजे 2 फुटाची, म्हणजे कमी जरा जागा असेल आणि तुम्हाला नवीन पद्धतीची घ्यायची ग्लेनची ना। ह्याचं थोडस वेगळं हे दिसतंय काय? आपको टच पैनल में मिलेगा, मैनुअल बटन में। अच्छा, इथे टच केल्यानंतर चालू इसमें आपको सेम 60 के साइज में 13 सील में मिल जाएगा। कितीला हा? याची किंमत काय? ये आपण को 11,500 11,000ला आहे। म्हणजे आपण सुरुवातीला ज्या बघितलं त्याच सेम फीचर्स सेम है ना, सेम फीचर्स है, त्यांनी सांगितले पहिल्यांदा ते। आपको 13 सील में मिल जाएगा, इसमें भी आपको ऑटो क्लीन विद सेंसर मिलेगा। अच्छा, याची काय किंमत आहे मग? आपको 13,500, 13,000 म्हणजे 11,000, 13,000, 12,000, 18,000 अशा किमती आहेत। आणि वरचे किती आपण सुरुवात पाहिली? 11,000 पासून वरच्या चिमण्या आपण बघितल्या ना, त्या 11,000। त्याच्यामध्ये मॉडेल्स आहेत वेगवेगळे, पॅटर्न बघा त्याचं वेगळे। हे क्रॉम्प्टनची आहे, ग्लेनची आहे, एलिका है ना ही। इसमें आपको ऑटोमेटिक में चाहिए, ऑटोमेटिक में ऑटो क्लीन में मिल जाएगा। अगर आपको मैनुअल में चाहिए, मैनुअल पे बटन ऑप्शन में मिल जाएगा। हे वालं ना, तुम्हाला बटनचं हवं तर तसं पण आहे। आणि सुरुवातीला जसं त्यांनी दाखवलं ऑटोमॅटिक आहे, म्हणजे साफ करून पण किती 5 ते 6 महिन्याने तुमचं ते सगळं क्लीन होणार आहे। आणि मस्त, म्हणजे रोजचं आपले जे त्रास असतो ना, पुसणं घासणं, हा वेळ वाचतो आणि स्वच्छता राहते, क्लीनलीनेस राहतं आपलं। तशाच पद्धतीचं पूरा ऑटो क्लीन चिमनी मिल जाएगा आपको। इनमें आपको ऑटो क्लीन में मिलेगा, पूरा ज्यादा क्लीन करने का जरूरत नाही है। खाली ते ह्याचं पण येणार ना, 3-4 महीने में एक बार ये नीचे ऑटो क्लीन त्याचा 3 ते 4 महिने करके लगा देने का। अच्छा, फक्त हे ऑइल वगैरह येतं ना, वो इसमें आएगा तो 3-4 महीने तक ऑयल रहता है इतना? 3-4 महीने तक इतना, क्योंकि ज्यादा और ना ओनली खाली मोटर के अंदर का ऑयल रहता है, वो क्लीन होता है। वो 3-4 महीने में भी इतना ऑयल नहीं होता है, नहीं होता है। 4-5 महीने में एक बार। कारण कसं आपण रोजचे तळणीचे पदार्थ करत असतो काय, तर मी तो प्रश्न मला विचारला। मला पण हे सगळं नवीन बघते मी। साध्या चिमण्या तर पाहिल्यात मी, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती होती, पण ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या मला पण उत्सुकता होती। म्हटलं चला बघूया आपण, आणि हा व्हिडिओ आपल्याला मैत्रिणींना पण शेअर करूया की तुम्हाला पण थोडी माहिती मिळेल, किमती कळतील, थोडेसे यांचे मॉडेल आहेत वेगवेगळे लेटेस्ट असेल, आणि साईज आहे आपल्याला जी साईज आहे ती आपल्याला इथून सनशाईनची पण आहे। दादा कितीला ही? सनशाइन का आपको आएगा 18,500 तक। ही पण ऑटो आहे, सेंसर है इसमें। म्हणजे हा नवीन टेक्नॉलॉजी सगळे ऑटोच आहे ना। नवीन टेक्नॉलॉजीचे जे आपण पाहिले खालचे जे पॅटर्न आहेत सुरुवातीपासून, ते सगळे ऑटोचे आहेत। 6 महिने 3 महिने असं आहे त्याचं। आणि किमती कितीपासून आहेत? 8,000 पासून तुम्हाला ह्याच्या सुरुवात आहे। आणि वरचे घेतले तर 11,000 पासून। 11,000 पासून वरच्या चिमण्या आहेत त्या बघा, तुम्ही पाहू शकता या सगळ्या पद्धतीच्या। मोठं असेल स्पेस तर तसं पण आहे। हे एवढे मोठे घेतात का? साइज के हिसाब से लगता है, जिनका किधर जगह ज्यादा होता है तो उसमें ज्यादा काम करता है। सेक्शन उसमें होता है, ओनली हर ब्रांड का एक डाइस जो मोटर रहता है वो सबका अलग अलग रहता है। मोटर मोठं असतं, कारण हे मोठं वाटतंय, हे थोडंसं स्पेस आणि उभा दिसतोय हा वाला। हर ब्रांड का अलग अलग लुक और प्रत्येक ब्रँडचं, जसं आपण मिक्सरची साईज बघतो, छोटी असते मोठी असते, आतली मोटर जी असते त्याचं महत्व असतं। त्याप्रमाणे आपण आज चिमण्या बघितल्या। हा पण एक लास्टचा पॅटर्न बघूया आपण। हा कोणता आहे? हा जरा वेगळा कोणता? हिनवेअर का? पूरा स्टील बॉडी है, स्टील बॉडी। हा थोडासा वेगळा दिसतोय मला। फ्लैट ग्लास में, उसमें भी ऑटो सेंसर विद ऑटो सगळे। ह्याची काय किंमत आहे? ये अपन को 25,000। 25। तो पाहिले तुम्ही सगळे हे वेगवेगळे ह्याचे। हे काय दादा इकडचं? आपको इनबिल्ट ओवन और माइक्रोवेव है, जो डायरेक्ट कैबिनेट पर फिक्स करते हैं। इनबिल्ट कंसे माइक्रोवेव और ओटीजी। अच्छा, ओटीजी वगैरे सगळं, म्हणजे तुमच्या असे भिंतीमध्ये तुम्ही करून देऊ शकता। कैबिनेट में फिटिंग होता है। मायक्रोवेव ओव्हन आहे, ओटीजी। म्हणजे दोन्ही तुम्हाला हवं असेल तर त्यांच्याकडे हे पण आहे। याची पूर्ण सेटची काय किंमत आहे? आपको 14,000 35,000 से रेंज चालू होता है। 35। अच्छा, मग हा पूर्ण इथपर्यंत आहे का? नहीं, हाँ वेगळा लगाएंगे तो ओनली इतना यूनिट लगेगा। अच्छा, ओटीजी लगाएंगे इतना लगेगा। अच्छा, दोनों ऊपर लगाएंगे तो दोनों सेट लागणार आहे। हे तुम्हाला जास्त कोणाला केक 55,000 से रेंज आती है। अच्छा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान अशा चिमण्या बघितल्या बघा। इथे एलिकाची पण आहे, हे आहे, आणि तुमच्याकडे गॅसच्या शेगड्या पण आहेत। 18,000 से रेंज चालू होतं। अच्छा, 18,000 पासून। हे बघा, असं तुम्ही डायरेक्ट हे करून आतमध्ये हे लोक फिटिंग करून देत आहेत। तर आपण गॅसच्या शेगडीचं कलेक्शन तर आपलं पाहिलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये।
तर सगळ्यांनी याचा लाभ पण घेतला. ऑफर्स होती तर इथे भेट सुद्धा दिली, पाहायला आले. वेगवेगळ्या व्हेरायटीचं शेगडीचं कलेक्शन यांच्याकडे उत्तम आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान चिमण्या बघितल्या आहेत आणि मस्त म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीचं वेगवेगळं तुम्हाला जसं हवे, कंपनी कोणती हवी त्याप्रमाणे आहे. तिथे तुम्हाला माहिती सकट तुम्हाला मिळणार. काय मग ही मेन प्राइसच आहे ना ही तुमची? इसमें आपको ऑफर्स मिलता है। इनका कैसे चिमनी में MRP होते हैं, फिर कुछ भी फेस्टिवल पे ऑफर निकालते हैं, लेकिन कंपनी वाले देतात, कंपनी वाले ऑफर निकालते हैं, उसमें आपको प्राइस बेस्ट करके देते हैं। आणि ह्याचं घेतल्यानंतर याचं मेंटेनन्स वगैरे काय सर्विस मिलता है कम तो यहाँ पे कभी भी कुछ भी हुआ तो यहाँ पे तुम्ही जसं आता एक लेडीज आल्या होत्या त्यांनी काहीतरी आणलं होतं ते वो कार्बन फिल्टर तर त्यांनी आणलं होतं. म्हणजे जसं तुम्हाला हवं एकदा घेतल्यानंतर काय सर्व्हिस हवी असेल तर इथून तुम्हाला मिळणार. आपको कॉल करना, होम सर्व्हिस मिळणार आहे. फ्री असते का? ऐसा वारंटी रहता है इनका सबका 10 इयर्स 15 इयर्स मोटर वारंटी। अरे वा, बरं. चिमनीमध्ये तुम्हाला वॉरंटी मिळणार आणि इथून तुम्हाला हे दुकान जिथून घेताय तिथून होम सर्व्हिस फ्री आहे. म्हणजे काही झालं असं तर काही होत नाही. चांगल्या क्वालिटीचं चांगल्या ब्रँडचं आपण पाहिलेत, हे सगळे आहेत ते चांगले मॉडेल पाहिलेत, नवीन टेक्नॉलॉजी पाहिले आणि थोडीशी सुरुवातीला आपण एकाची माहिती घेतली. त्याचप्रमाणे ऑटोचं सगळं आहे. फक्त मॉडेल आणि डिझाईन्स आपण बघितलं. हा, लुक थोडंसं पॅटर्न हवे असते. आपल्या स्त्रियांना हवं असतं घरामध्ये नवीन नवीन वेगळं काहीतरी, तसंच आपला नजर असते. तर ते नजरेने मी तुम्हाला आज शेअर केलं, कारण मला पण माहित नव्हतं चिमणीबद्दल. खरं म्हटलं तर साध्या पद्धतीच्याच मला माहिती होत्या. तर आजचं हे नवीन युगाचं नवीन टेक्निकचं आणि आपल्याला मदतीला म्हणजे मदतच होणार आहे. फक्त आपल्याला जागा, आणि जागे छोटं घर असेल तरी होईल ऍटलीस्ट. हा, वरची जागा खालीच असते. 30 इंच होता उसके साथ आपण नॉर्मल चिमनी. मग त्याच्यानंतर तुम्ही समजा ही लावली तर त्याच्यानंतर तुमचं वरती कपाट राहतंय. हा, आणि जर हे लावलं तर आपण खाली नाही लावू शकत ना, उसमें आपको थोड़ा हाइट लगता है, वरती हाइट लगेल. घेताना तुम्ही चूज करून घ्या की कोणती हवी. तुमची जागेचं सांगा. तुम्हाला जर माहिती नसेल तर ह्यांना सांगा, त्याप्रमाणे ते तुम्हाला सुचवतील की कोणती तुम्हाला उपयोगी आहे. आणि त्याचे फीचर्स बघा आणि मग तुम्ही आवडली तर खरेदी करा, जर तुमची इच्छा असेल चिमणी खरेदी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये खरंच खूप छान माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी.